मंडळी, काल 2025च्या पद्मश्री पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यामध्ये 113 व्यक्तींना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यामध्ये कला, वैद्यकशास्त्र, विज्ञान, साहित्य, समाजसेवा, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता. ज्यामध्ये अरिजित सिंग, अरुंधती भट्टाचार्य, अजय व्ही भट्ट, अशोक लक्ष्मण सराफ, आशुतोष वर्मा, विजयलक्ष्मी देशमाने, आर अश्विन, विलास डांगरे, अच्युत रामचंद्र पाळव तसेच सोनिया नित्यानंद अशी मोठमोठी नावं होती. त्यामध्ये अवघ्या महाराष्ट्रासाठी एक महत्वाचं नाव म्हणजे अशोक सराफ यांना देखील पद्मश्रीने पुरस्कृत करण्यात आलं. याच दिनी आपण आज अशोक सराफ उर्फ अशोक मामा यांच्याबद्दलची रंजक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी केदार आपलं स्वागत करतो रिसर्च मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशोक मामा एक असं व्यक्तिमत्व ज्याने 50 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे हसत खेळत मनोरंजन केले. चला जाणून घेऊया अशोक सराफ यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास आणि काही अविस्मरणीय गोष्टी. जून 1947 मुंबईत जन्मलेल्या अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या सुरुवातीला 1969 मध्ये मराठी चित्रपट जानकी मधून पदार्पण केलं. त्यांच्या विनोदी अभिनयाची ओळख 1975च्या पांडू हवालदार मधील भूमिकेने निर्माण झाली, ज्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. हिंदी सिनेमात अशोक सराफ यांनी करण अर्जुन, येस बॉस आणि सिंघम यांसारख्या ब्लॉकबस्टर मध्ये यादगार भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणीवरती हम पाच आणि ये छोटी बडी बातें या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे हृदय जिंकले. यानंतर 1990 मध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी त्यांनी विवाह केल्यानंतर अशोक सराफ यांनी अनिकेत टेलिफिल्म्स नावाची प्रोडक्शन कंपनी चालू केली. पण 2012 मध्ये मुंबई पुणे द्रुत मार्गावरती झालेल्या अपघातात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. पण त्यांनी धैर्याने परिस्थितीवरती मात केली. 4 फिल्मफेअर पुरस्कार, 11 महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण आणि 2025 मध्ये पद्मश्री यासह अशोक सराफ यांनी भारतीय सिनेमात अमर झालेल्या योगदानासाठी सन्मान मिळवला. त्यांच्या मामा आणि सम्राट या दोन्ही टोपण नावांनी ते प्रेक्षकांच्या हृदयात अजरामर आहेत. अशोक सराफ यांच्या हास्यजनक भूमिका आणि अभिनयाच्या छटा आजही प्रेक्षकांना आनंद देत असतात. त्यांच्या कार्याचा वारसा मराठी आणि हिंदी सिनेमात कायम राहील. आजही सोशल मीडियावरती त्यांचा सुप्रसिद्ध चित्रपट अशीही बनवाबनवी यांच्या मीम्स, रील्स व्हायरल होत असतात. त्यांच्या कार्याचा वारसा मराठी आणि हिंदी सिनेमात कायम राहील, तसेच प्रेक्षकांच्या मनावरतीही तेवढंच राज्य करेल. तसेच आमच्या या व्हिडिओबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आमच्या या व्हिडिओबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत पाहत राहा रिसर्च मराठी.